उर्मिलाचा हा व्हिडिओ तुम्ही बघितला का? हा व्हिडिओ मी बघितला आणि हा व्हिडिओ मला एवढा आवडला आणि तिचं म्हणणंही पटलं. कारण ह्या सगळ्या जी ब्युटी इंडस्ट्री आहे, तर कुठेतरी आपण प्रत्येकजण मूर्खपणा करतो ॲड बघून किंवा कुठले तरी रिव्ह्यू बघून. आजकाल सोशल मीडियावरती एवढे ॲड्स येतात आणि एवढं ते लोक पटवून सांगतात की हे किती चांगलं आहे, हे कसं वापरायला पाहिजे किंवा हे वापरल्यानं किती फायदे होतात, किती प्रकारच्या प्रोडक्टचे ॲड आहेत. आणि त्याच प्रकारच्या प्रोडक्ट्सला मी पण बळी पडले आणि त्याचा माझ्यावरती काय दुष्परिणाम झाला, तर फक्त स्किनवरती नाही तर आपल्या बिहेवियरवर, आपल्या वागण्यावर, आपल्या काय म्हणतात त्याला, वागण्यावर, मनावर किती परिणाम होतो, खोलवर परिणाम होतो, त्यातून बाहेर निघायला किती वेळ लागतो, ह्या सगळ्यावरती हा व्हिडिओ आहे. आणि उर्मिला थँक्यू हा विषय तो घेतल्यामुळे. म्हटलं आपणही त्याबद्दल बोलायला हवं. तर असंच मला पण असं प्रत्येकीलाच असतं की मी छान दिसावं, मी छान आहे हे एक्सेप्ट करायला खूप दिवस लागतात. आणि मी आणखीन छान दिसावं, छान दिसावं, लोकांनी माझ्याकडे बघावं, ही प्रत्येकाची इच्छा असते. त्याच्यामुळे असाच मी खूप महागाचे जे टी व्हीवरती ॲड येतात किंवा सोशल मीडियावरती असतात की ॲक्ट्रेसेसचे काही आहेत प्रोडक्ट्स किंवा काहीतरी आहे, इतक्या महागाचे प्रोडक्ट घेऊन मी चेहऱ्याला लावले. आणि माझी स्किन जी आहे ही कॉम्बिनेशन स्किन आहे आणि तिला लवकर काही होत नव्हतं. त्याच्यामुळे मी इतके महागाचे, इतके असं छान छान वाटावेत म्हणून आणि इतके केमिकलचे प्रोडक्ट वापरले. त्याच्यामुळे मला 2 वर्षापूर्वी वांग आली. खूप जास्त वांग आली होती. आत्ता कमी झाली माझी. आणि ह्या वांग येण्यामुळं काय झालं, की मी आणखीन प्रोडक्ट लावायचे. आणखीन त्याच्यावरती मेकअप लावायचे. आणि मी मध्यंतरी नेटवर्क मार्केटिंग कंपनीला पण जॉईन झालेली, जी की फक्त ब्युटी प्रोडक्टवरतीच काम करते. ती तुम्हाला माहिती असेल तर सांगा. तर तिचे ब्युटी प्रोडक्ट होते आणि ते कुठेतरी सेल व्हावेत, आपल्याला त्याचा फायदा व्हावा म्हणून मी ते ब्युटी प्रोडक्ट्स लावायचे. आणि स्कार्फ न लावता, काही प्रिकॉशन्स न घेता तशीच मी बाहेर जायचे. का तर लोकांना आपला चेहरा दिसला, आपले प्रोडक्ट दिसले तरच ते घेतील म्हणून असं जायचे. आणि त्याच्यामध्ये पूर्ण केमिकल असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट हळूहळू माझ्या स्किनवरती दिसायला लागले. माझ्या स्किनवरती पोर्स ओपन झाले, जे खड्डे पडतात ना, इथे इथे खड्डे दिसायला लागतात, ते खड्डे दिसायला लागले होते. त्याचबरोबर माझी स्किन अशी पॅचेसमध्ये काळी व्हायला लागली होती आणि त्याबरोबर वांग हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. मग आता ह्याचा परिणाम काय झाला, माझा चेहरा तर बिघडलाच, पण त्याचबरोबर मला मानसिक ताण आला. मला इतकं वाईट वाटायला लागलं की मला जो कॉन्फिडन्स होता बोलण्याचा किंवा जे आपण वावरताना आपला कॉन्फिडन्स दिसतो, तो पूर्ण कॉन्फिडन्स गेला माझा. मला स्वतःला आरशात बघताना खूप वाईट वाटायचं की माझं काय झालंय. बरं, ह्या ट्रीटमेंट घेणं पण काही हे नव्हतं, मी ट्रीटमेंट घेतल्या नाहीत कुठल्याच. त्याचं पण वाईट वाटलं की आपण ट्रीटमेंट पण नाही घेतल्या. बरं, ट्रीटमेंट घेऊन पण माहिती होतं की त्यामध्येही काहीतरी ॲसिडच असणार. मग आता चेहरा माझा कॉम्बिनेशन स्किन होती, छान होती. अक्षरशः आता माझी स्किन ही सेन्सिटिव्ह स्किन झाली आहे. कुठलाही प्रोडक्ट मला सहन होत नाही. त्याच्यामुळे आता मी चेहऱ्याला काहीच लावत नाही. आत्ताही जे व्हिडिओ करत आहे, तो फिल्टर लावलेला नाही मी किंवा मेकअपही केलेला नाही. हा चेहरा असा मिळवायला मला खूप मेहनत घ्यावी लागली आहे आणि मी सगळं वापरणं सोडलं आहे. अक्षरशः फेस वॉश, सगळे प्रोडक्ट्स सगळं वापरणं सोडलं. त्याच्यानंतर असे कितीतरी मॉइश्चरायझर आले की मी ते लावून बघितलं माझ्या स्किनला सूट होतात का, कारण न लावता सुद्धा स्किन इरिटेट करायची, काहीतरी लावावं वाटायचं. मग असे कितीतरी प्रोडक्ट मी आणले आणि अक्षरशः एकदा लावून टाकून दिले. का तर त्याच्यामुळे आणखीन स्किनला खास सुटायची, इथे पूर्ण रेडनेस यायचा, ते इचिंगनेस दिवसभर जायचाच नाही. तर मैत्रिणींनो, हे सगळे साईड इफेक्ट असतात बरं का त्या प्रोडक्टचे. आणि हे सगळं झाल्यानंतर खूप खूप वाईट वाटलं. चार चौघात जायची लाज वाटायची. लाज वाटायचं कारण काहीच नव्हतं, पण आपण मनामध्ये खूप निराश असतो स्वतःवरच. असं वाटतं की आपण खूप घाण दिसतोय. ह्याचं कारण कळायला मला खूप दिवस लागले. त्याच्यानंतर मी माझ्या स्किनचा टाईप नंतर ओळखला की माझ्या स्किनचा टाईप काय आहे, मी काय वापरायला पाहिजे, ते नंतर अभ्यास केला. हा अभ्यास न करता मी कुठलेही प्रोडक्ट उचलून मी चांगलीच दिसणार आहे म्हणून जे थापलं ना माझ्या तोंडावरती, त्याच्यामुळं मला इतके साईड इफेक्ट झाले. आणि
नंतर मी सगळं बंद केलं. अक्षरशः मी आपलं मसुरीचं डाळीचं कधी फेस वॉश करायचे किंवा कधी आपल्या चण्याच्या डाळीचा फेस वॉश करायचे आणि असं पूर्ण नॅचरल इन्ग्रेडियंट वापरून आपल्या खाण्यावरती पण माझा परिणाम झाला. स्ट्रेस ईटिंग व्हायला लागली, मग वजन वाढलं आणि खूप काही गोष्टी, मानसिक ताण आल्यामुळं चिडचिड वाढली. आपल्या एका दिसण्यामुळं आणि असण्यामुळं आणि आपण आपल्याकडं बघण्यामुळं एवढ्या गोष्टींमध्ये फरक पडतो मैत्रिणींनो. तर मी चुकीच्या गोष्टींचा वापर केल्यामुळे एवढं झालं. तर तुम्ही पण कुठलीही गोष्ट वापरत असाल, कुठला पण रिव्ह्यू बघत असाल इंस्टाग्रामवर किंवा कुठल्या पण सोशल मीडियावरती, तर प्लीज प्लीज चेक करा. तसं कुठलाही प्रोडक्ट घेऊन आपल्या चेहऱ्यावरती लावू नका. एकदा जर चेहरा खराब झाला ना, तर तो पुन्हा लवकर नीट होत नाही. कुठलीही क्रीम, आता ही माझी वांग आहे, लाईट झाली, मी कुठलं फिल्टर लावलेलं नाही. मी हे कसं केलं तेही सांगेल. तर हे बघा, ही इथे वांग आली आहे, ही फक्त हाईड होते, जाऊ शकत नाही. पिंपल्सचे डाग पण नाहीसे होत नाहीत. कुठल्याच गोष्टी, कुठलीच मेडिकल हे घालवू शकत नाहीत, फक्त ते हाईड करायचं काम करतात. तर मी सगळं सोडलं आणि ते काही वापरण्याच्या आधी तुम्ही पण थोडंसं रिसर्च करा. आणि उर्मिलाचा हा विषय मला खरंच खूप आवडला. तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर खरंच बघा, कारण आपण पण अंधाधुंदपणे आपल्याकडे पैसा आहे किंवा आपल्याला कुठेतरी शो ऑफ करायचं आहे, आपल्याला काहीतरी दाखवायचं आहे किंवा मला पण छान दिसायचं आहे असं म्हणून आपण कितीही पैसे घालून कितीही प्रोडक्ट घेतो, टाकून देतो. लिपस्टिक म्हणा, कुठलीही गोष्ट. माझे आता लिपस्टिक लावून माझे ओठ अक्षरशः ते सुद्धा सेन्सिटिव्ह झालेत. खास सुटते मला लिपस्टिक लावल्यानंतर. तर मी सगळं बंद केलं. आत्ता सध्या मी एकच क्रीम वापरते. आता ही ॲड म्हणून नाही आहे, पण मला ही सूट होती आणि मी लावते म्हणून तुम्ही लगेच लावू नका. तुम्हाला सूट झाली तरच लावा. ही एक क्रीम लावते आणि एकदम थोडंसं घेऊन ते अप्लाय करते. आता ह्याने सध्या मला चांगलं वाटतं. तर ह्याने किती दिवस वाटेल माहिती नाही. आणि एक माझा जो सकाळचा आणि रात्रीचा स्किन रुटीन असतं, ते रुटीन करते म्हणून माझी स्किन थोडीशी बॅलन्स राहिली, पण खूप भयानक सेन्सिटिव्ह झाली. तर कुठलीही प्रोडक्ट वापरताना ते कोणीतरी दाखवतंय म्हणून खरंच नका घेऊ. तुमचा स्किन टाईप बघा, तुम्हाला काय सूट होतोय बघा आणि स्किन केअर करताना काळजीपूर्वक करा. तुमचं वय कमी असेल तर कुठलेही केमिकलचे प्रोडक्ट वापरू नका. खरंच काही गरज नाही. एका बेसिक मॉइश्चरायझरची गरज असते. हे सोडल्यानंतर कशाचीही गरज नाही. मी सध्या सनस्क्रीन लोशनसुद्धा लावत नाही, कारण सनस्क्रीन लोशनमुळे सुद्धा माझ्या स्किनला इरिटेशन होतंय, खास सुटतीये. म्हणून मी सध्या सनस्क्रीन लोशनसुद्धा लावत नाही. फक्त बाहेर जाताना स्कार्फ बांधून जाते आणि एवढं एक मॉइश्चरायझर लावते. ह्याचे सोडून मला दुसरं काहीच सूट होत नाहीये. आणि ह्याचे साईड इफेक्ट हे मला नाही वाटत की जातील म्हणून. पण एवढ्या दिवसात मी फक्त एवढं स्वीकारले, स्वतःला एक्सेप्ट करायला तयार झाली आणि मी स्वतःला एक्सेप्ट केलं. म्हणून आता मला छान वाटतं की आहे तशी मी छान आहे. आणि हे स्वीकारायला खूप दिवस लागतात. चार चौकात गेलं तरी असं वाटतं की समोरचा व्यक्ती म्हणेल, ए तुझ्या चेहऱ्यावरती हे काय झालंय, कसं झालंय. मग तेव्हा उत्तर द्यायला आपल्याला काहीच हे नसतं. पण आता तयार आहे मी आणि असं छान वाटते. मग कुठलेही प्रोडक्ट वापरताना खरंच रिसर्च करा. आणि रिसर्च करा म्हणण्यापेक्षा स्किन टाईप बघा आधी तुमचा कुठला आहे आणि त्याच्यानुसार आपले प्रोडक्ट चूज करा आणि लावा. थँक्यू सो मच उर्मिला आणि थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांना पण. नमस्कार.